धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय, भवानी जय, शिवाजी जय, श्रीराम जय, श्रीराम। आज आपण पैठणमध्ये जो काय गैरप्रकार आपल्या एका बांधवासोबत घडला त्याच्या बाबतीनं आपण आज सगळे एकत्र आलो आणि त्याच्या विरोधात आरोपीच्या विरोधात जे काही FIR दाखल करायसाठी जो काय आपण सगळ्यांनी एकत्र प्रयत्न केला तो आज 50% यशस्वी झालेला आहे। स्वतः DYSP साहेब आणि PI साहेब या दोघांनी खात्री दिली की आम्ही त्याचं FIR कोर्टातून परमिशन घेऊन करणार आहोत। त्याच्यात थोडासा टेक्निकल इश्यू झालेला की काल NC दाखल झाले असल्या कारणाने त्या NCला अनुसरून पुढं कलमवाढ करण्यासाठी या गुन्ह्याची मेहरबान न्यायालयाची परवानगी लागणार आहे। त्याच्यासाठीचा जो जबाब आहे तो जबाब आता ह्या मुलाचा याच्या म्हणण्याप्रमाणे जसाच्या तसा पोलिसांनी रेकॉर्ड केलेला आहे। केलाय का रे बाबा? त्यामुळे आता त्या जबाबावरून त्या समोरच्या मुलावरती गुन्हा दाखल होणार आहे। त्याचं कोर्टात आपल्याला आदेश मिळेल आणि तो गुन्हा दाखल होईल आणि आपल्याला ज्या पद्धतीत त्या मुलाकडून तपासाची गरज आहे की त्याच्या पाठीमागे कोण आहे, आणखीन काय काय ह्याच्या मागे कोण कोण फंडिंग करणार आहे, ह्या सगळ्या गोष्टी पुढे तपासात निष्पन्न होणार आहेत। त्यामुळे आज आपण जे काही एकत्र सगळे आलो आणि ज्या काही युद्धाची सुरुवात केली ते काहीतरी थोड्या का होईना प्रमाणात आपण युद्ध जिंकलेलं आहे, परंतु ही आपली पूर्ण जिंकलंय असं म्हणू शकत नाही। ही सुरुवात आहे। आपण शेवटपर्यंत सगळे असेच एकत्र राहा, एकमेकाच्या सोबत राहा। आज जसं ह्या बांधवासोबत झालं उद्या भविष्यात कोणासोबत जरी झालं तरी सगळ्यांनी एकमेकांच्या संपर्कात राहावं आणि एकमेकांना पटकन कळवा आणि सहकार्य करा। याचबरोबर DYSP साहेबांनी आपल्याला एक आश्वासन दिलंय, यापुढे कुठंही जर आपल्याला चुकीचं कुठलं गैरकृत्य दिसलं, कुठली जिहादी प्रवृत्ती काहीतरी चुकीचं करताना दिसली तर पोलीस स्टेशनला येऊन सगळ्यात प्रथम आपण तोंडी किंवा लेखी तक्रार द्यायची। साहेबांनी आश्वासन दिलंय आपल्याला की त्याच्यावरती कठोरात कठोर कारवाई केली जाईल। आपण घरी बसलो तर घरी बसून आपण अचानक येईल, पोलीस प्रशासनाला सांगेल ह्या टायमिंगला हे झालं, पूर्वी हे झालं ते झालं, तोंडी सांगून नंतर उपयोग नाही। ज्या त्या क्षणाला जसं आपला हा धर्मबंधू आहे त्यांनी काल धाडस दाखवलं या सगळ्या गोष्टीचं की तो तक्रारदार म्हणून पुढे आला आणि म्हणून आज तो जिहादी जेलमध्ये आहे। सगळ्यांनी धाडस दाखवा, संविधानिक पद्धतीने पोलीस प्रशासनाकडे तक्रार द्या। त्याच साहेबांनी आपल्याला आवाहन केले आणि त्या तक्रारीला पोलीस प्रशासनाकडून 100% आपल्याला प्रतिसाद मिळणार आहे यापुढे। काल रोजी रात्री पोलीस ठाणे फलटण शहर या ठिकाणी फिर्यादी अनिकेत घाडगे यांच्या फिर्यादीवरून त्यांच्या सांगण्याप्रमाणे अदखलपात्र गुन्हा HMNCचा गुन्हा दाखल झालेला होता। त्या अनुषंगाने आज तो आणि त्याच्यासोबत इतर समाज बांधव हे सदर झालेली पोलिसांनी कारवाई आमच्या सांगण्याप्रमाणे केलेली होती, परंतु सदर फिर्याद देत असताना मी गोंधळलेलो असल्याने केवळ मी शिवीगाळ व दमदाटी केल्याची तक्रार दिलेली होती आणि त्या अनुषंगाने मला धार्मिक भावना दुखावल्यात व माझ्या आईला शिवीगाळ केली अशा प्रकारची वाढीव तक्रार देण्याची आहे असे सांगितल्याने त्याच्यासोबत तो व समाज बांधव या ठिकाणी फलटण शहर पोलीस स्टेशन या ठिकाणी आलेले होते। आम्ही त्यांचं म्हणणं ऐकून घेऊन त्यांच्या फिर्यादीप्रमाणे यामध्ये कायदेशीर कारवाई पुढील करीत आहोत। सर्व समाज बांधवांना घडलेल्या संपूर्ण घटनेची व कायदेशीर कार्यवाहीची पूर्ण माहिती देण्यात आलेली आहे। त्या कारवाईवरती त्या माहितीवरती त्यांचं समाधान झालेलं आहे आणि या अनुषंगानं पुढील कायदेशीर कारवाई करीत आहोत।